माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद भैया दुर्राणी माजी नगराध्यक्ष पाथरी नगर परिषदचे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शनात पाथरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्ष पदासहित नगरसेवकाचा अर्ज दाखल केला आहे। कोण नेमकं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि कशी स्थिती आहे काँग्रेससाठी पाथरीमध्ये? अत्यंत उत्तम परिस्थिती पाथरी शहरात आहे। जुनेद भैया दुर्राणीच्या या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज दाखल केला आहे। त्यांच्यासोबत 23 नगरपालिकेचे सदस्याचा बी अर्ज या ठिकाणी दाखल केला आणि 2001 पासून तसं तर 1985 पासून नगरपालिकेमध्ये 4 वेळेस मी नगराध्यक्षपद या ठिकाणी पाथरी शहराचा राहिलेलो आहे आणि आज मी पाथरीची जनता सगळं जाती धर्म व्यापारी लहान मोठे लोक हे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरपालिकेचे पैकी मेंबर मला निवडून देत असतात आणि मला आशा आहे की हे बारीने सुद्धा 23 पैकी 23 मेंबर काँग्रेस पक्षाचे माझ्या नेतृत्वाखाली निवडून येणार। काय मुद्दे आहेत जे घेऊन जाणार आहात जनतेमध्ये? नाही, जनतेमध्ये सातत्याने आता हे 4 वर्ष प्रशासक आहे, विशेष करून 3 वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेवर बसवलेला आहे आणि त्यांनी फार शहराची अवस्था फार दुर्गंध केलेली आहे। शहरामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून नागरिक वंचित झालेले, उदाहरण पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल, घरकुलाचे हप्ते देण्याचे काम असेल, अनेक अडचणी हे नगरपालिकेमध्ये निर्माण केलेले आणि हे नगरपालिका निवडणुकीनंतर 3 डिसेंबर पासून पूर्वतर आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। गेली 35 वर्ष आपल्या हातात सत्ता होती, आता वाटते का आपल्याला की आता पुन्हा नगर परिषदेवर आपल्याच राज्य राहील? आम्ही सातत्याने विकासावरच मतदान घेत आलेलं आहे। पाथरी शहराला एक नवा रूप आम्ही या ठिकाणी दिलं आहे। प्रत्येक व्यापारी संकुलन असेल, मंगल कार्यालय असेल, पाथरीचा व्यापार असेल, पाथरी शहरामध्ये नागरिकाला मूलभूत सुविधा असेल, हे कधी याला आम्ही कमी पडलो नाही। म्हणून जनतेने विश्वास ठेवून आम्हाला निवडून देत आलेला आहे आणि पाथरी शहरामध्ये आम्ही सत्याने शांतता नांदवली म्हणून या ठिकाणी व्यापार वाढला आणि भविष्यात सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली पाथरी शहराच्या विकासामध्ये अजून भरच पडणार। काय भावना आहे, किती मोठी जबाबदारी आहे आणि काय संघर्ष आहे येणारा दिवसात? कुठले मुद्दे आहेत जे जनतेमध्ये घेऊन जाणार? पक्षाने सर्वप्रथम बाबाजानी साहेबांच्या व पाथरीतल्या लोकांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी पक्षाने माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे। मी ह्याच्या आधी नगराध्यक्ष राहिलेलो आहे। नगराध्यक्ष पदाचा काम करण्याचा अनुभव या ठिकाणी मला आहे। 5 वर्ष गटनेता म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे। नगरपालिकेमध्ये प्रशासनावर कसं काम करायचं, कसं अधिकाऱ्यातून काम घ्यायचं, कसं जनतेचे काम करायचे हे सतत मी मागील 10 वर्षापासून करत आलेलो आहे आणि जनतामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीत विकासाचे मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत लढलो। तर आम्ही जनतामध्ये विकासाचा मुद्दा, नवीन पाणी पुरवठा योजना, बाजारपेठ, शादीखाने आणि शहरामध्ये कसं आम्हाला शहराला पुढे नेता येईल ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे आहे भविष्यात जनतामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहे की जनता आम्हाला जे वेळोवेळी जे आम्हाला साथ देत आलेली आहे यावेळेस पुन्हा आम्हाला जनता साथ देईल आणि पैकीचे पैकी नगरसेवक आमची या ठिकाणी निवडून येईल।